हे घ्या दिवाकर साहेब. काय आहे काय? तुमच्या राज्याभिषेकाची तयारी. पॉवर ऑफ अटर्नी. आता योग्य वेळ साधून तुम्ही फक्त मासाहेबांच्या यावर सह्या घ्यायच्या की काम झालं. नाही पण अरुणराव, महासाहेब त्याच्यावरती सह्या देतील? सह्या करतील ते, कारण आपण परिस्थितीच तशी निर्माण केली आणि तुम्ही आणखी करताय. दिवाकर साहेब, दोनच मुद्दे महत्वाचे. एक, तुमच्या भावाचा, थोरल्या बंधूंचा छंदीफंदीपणा, आणि ऑफिसमध्ये निर्णय घ्यायला कुणीही नसल्यानं ऑफिसमध्ये उडणारा गोंधळ. बस दिवाकर साहेब, मला खात्री आहे योग्य संधी पाहून तुम्ही मासाहेबांच्या सह्या याच्यावर मिळवाल. आता पुरे रे कामाचं. दिवाकर साहेबांना कॉफी तर घेऊ दे. ओके ओके, चुकलो. आता कामाचा विषय फक्त तुम्ही याच्यावर मासाहेबांच्या सह्या घेतल्यानंतर. चला कॉफी घेऊया. या प्लीज. साहेब, आपल्याच मालकीचा पेपर आहे. नाही, विकायचं म्हटल्यावर पेपरमध्ये सरकार विरुद्ध थोडं का होईना पण छापावं लागतंच ना. माय कमिंग सर. येस, कमी. नाहीतर लोक पक्षाचं मुखपत्र समजतात. हो हो हो, तुम्ही पाठवून द्या ना, छापतो ना साहेब. अहो, मजकूर तुम्ही पाठवून द्या, असू देत की मोठा. अहो, एवढी पानं असतात, एकात दुसरं मटेरियल काढून टाकू. हो हो हो, पाठवा. हो. हे मंत्री लोक म्हणजे ना, अशीच एखादी फालतू बातमी छापण्यासाठी माझी स्टोरी काढून टाकलीत ना तुम्ही. ठीक आहे. उलट तुझी स्टोरी काढल्यावर सुद्धा जागा कमीच पडत होती. मग दुसरी कुठली तरी स्टोरी फिरवून टाकली. माझी स्टोरी नीट वाचलीत तुम्ही? नाही, वाचायची गरजच नाही वाटली, कारण त्यात काही नावं इतकी ठळकपणे दिसली की तो पेपर मी सरळ माझ्या ड्रॉवरमध्ये टाकला. तो जपून ठेवा. फार छान लेख आहे तुझा. तुझ्या लिखाणात आग आहे, आग. हो ना, मग छापला का नाही तुम्ही? गौरी, तुला ना अजून बातम्या बोथड करून त्यांना धारधार करणं अजूनही जमत नाहीये. म्हणजे बुळबुळीत धड कसलाही उल्लेख न असणारा लेख लिहू असं वाटतंय का तुम्हाला? आपली गरज आहे ती गौरी. सर, अरे पेपर चालवणाऱ्या, जाहिराती देणाऱ्या श्रीमंतांविरुद्ध जर मी छापायला लागलो तर कसा चालू हा पेपर? सर, सत्य छापण्याची ताकद नसेल तर कशाला चालवताय पेपर तुम्ही? बंद करून टाका ना. हे तू म्हणतेस, पण आपल्या ऑफिसमध्ये काम करणारा तो शिपाई दामू म्हणणार नाहीये, किंवा इथे दिवस रात्र काम करणारी ती माणसंही म्हणणार नाहीयेत. 2 वेळचं चविष्ट जेवण आणि मॉलमध्ये मिळणाऱ्या चैनीच्या गोष्टींनी माणसाला पूर्ण बदललंय सर. हा खूप छान विषय आहे स्टोरी लिहिण्यासाठी. सर, मी येते. गौरी, आपले बांधकाम मंत्री शिर्के साहेब आहेत ना, त्यांच्यावर विरोधक फार चिखलफेक करतात. आहे तो तसाच माणूस म्हणा, पण जाऊ दे. तू त्यांचा इंटरव्ह्यू घे आणि तो जरा पॉझिटिव्ह बाजूनेच लिही. गौरी, समजून घे ग, अख्खी बिल्डर लॉबी त्याच्या हातात आहे आणि ही एकच लॉबी सध्या अशी आहे जी आपल्याला जास्तीत जास्त जाहिराती देते. ये, निघा. काहीतरी म्हणजे जाहिराती मिळतात, पत्रकारितेत लिहितातच कशाला लोक. त्यापेक्षा कोळशाचे धंदेच चालवायचे ना. नकोय रे बाबा. एक्सक्यूज मी, आपण गौरी रणदिवे का? हो. मी विशाल दीक्षित. हल्ली प्रामाणिकपणा आणि खरं लिखाण हे 2 महत्वाचे दुर्गुण मानले जातात. हा, अर्थात काही पत्रकार स्वतःची मतं समजवण्याचा प्रयत्न करतात म्हणा. असो, रस्ता खूप कठीण आणि काट्याकुट्यांचा आहे, आणि खरंच तसं लिखाण करण्याची इच्छा असेल आणि तरच. कॉल मी विशाल दीक्षित.
म्हणतेस काय मुक्ता? हो आत्या, सागरने स्वतः मला सांगितलंय. अगं पण हे कसं शक्य आहे? एका बाजूनी सागर म्हणतो की गोवर्धनच्या विरोधात काहीतरी षडयंत्र रचलं जाते आणि ऑफिसमध्ये जात असूनही त्याला कसलाच सुगावा लागला नाही. आत्या, सुरुवातीला सागर बोलला तेव्हा माझाही नाही विश्वास बसला. पण अगं तो खोटं बोलत नव्हता. पण पप्पांवर आरोप केला आहे त्यालाही खूप खटकलंय. पण आत्या, सागर म्हणत होता पप्पांवरचा हा आरोप खोटा आहे आणि हे सिद्ध करण्यासाठी तो स्वतः प्रयत्न पण करणार आहे. मुक्ता, आपली म्हणवणारी माणसं जेव्हा अशी विचित्र वागायला लागतात ना, तेव्हा सगळ्यावरचा विश्वासच उडतो. गोवर्धनने अक्षरशः उभं आयुष्य वेचलंय ग त्या कंपनीसाठी. हा, आता मासाहेबाने सुद्धा आम्हाला अगदी हातचं न राखता सगळं दिलंय. जसं गोवर्धन त्या कंपनीच्या फक्त भल्याचाच विचार करायचा, दुसरा कसलाही विचार नसायचा त्याच्या मनात, अगदी तशाच मासाहेब आणि शालिनी वहिनींनी सुद्धा आम्हाला खूप प्रेम दिले. पण आत्या, आपण हे जर खरं मानलं तर पप्पांवर आज जो हा आरोप आहे त्याला तू काय म्हणशील? भोग आपले, दुसरं काय. गोवर्धन, काय झालं रे? गोवर्धन, गोवर्धन, पप्पा, पप्पा. आता काही विचारू नकोस, त्याला डिस्टर्ब वाटतोय ग खूप. विशाल दीक्षित, अगं तो कुठे भेटला तुला? ते महत्वाचं नाहीये ग, मला त्याच्याबद्दल काही सांग ना. गौरी, अगं अत्यंत प्रामाणिक आणि ध्येयवादी पत्रकार आहे तो विशाल दीक्षित. अगं असं काय करतेस? दिल्लीच्या सरकारी हॉस्पिटल मधलं स्कॅन्डल ज्याने ओपन केलं तो. ते सिटी हॉस्पिटल होतेच ते. आणखीही काही खूप कॉन्ट्रोवर्शियल पत्रकार आहे तो, आणि महत्वाचं म्हणजे प्रचंड सणकी. बहुधा कडकी लागल्यावर असं काही फ्रीलान्स लिहितो. आणि हो, तरीही त्याचा स्वतःचा असा एक पेपर आहेच, केव्हाच ब्लॅकलिस्ट झालेला, एक आव्हान नावाचा. एकंदरीत थोडा डोकं फिरलेला माणूस ग. हो हो, आले, निघतेच आता. ओके, ठीक आहे. कोण होतं? अगं एक शूटिंगचा मुहूर्त आहे ग, कव्हर करायचंय. चल बाय, येते मी. बाय. हा, बाय. मी घेतो. हॅलो, इन्स्पेक्टर जाधव बोलतोय. बोला. विनायकराव, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सगळी चौकशी केली आणि एकच गोष्ट निष्पन्न झाली, ती म्हणजे हा निव्वळ ऍक्सिडेंट होता. हे बघा, ही केस अजून तुम्ही जिंकलेला नाही आहात. म्हणजे ही केस बंद झालेली आहे साहेब. मी तुम्हाला आधीच सांगत होतो, एवढ्या तुटपुंज्या पुराव्यानिशी कुठलीही केस जिंकता येत नाही. मला मान्य आहे मी जिंकू शकणार नाही, पण मी अजून हरलेलो पण नाही. एक काम करा, तुमच्या त्या अरुण गडकरीला सांगा, अजून लढाईला सुरुवात व्हायची. सरकार जेव्हा तुमची फॅक्टरी बंद करेल ना, तेव्हा खऱ्या लढाईला सुरुवात होईल. ओके? मला एक कळत नाही, तुम्हाला जर एवढी खात्री आहे तर तुम्ही मासाहेबांना सगळं का नाही सांगून टाकत?
नाही जीवा, आज माझ्यावर कोणी विश्वास ठेवणार नाही. का? कारण माझा भूतकाळ मला आजही कोणी सिरियसली घ्यायला तयार होत नाही. यात त्यांची काही चूक नाहीये म्हणा. मी आतापर्यंत जसा वागत आलोय त्यावर सगळ्यांना हेच वाटतंय की हे कामाचं भूत माझ्या डोक्यातनं आज ना उद्या निघून जाईल. पण मी शांत बसणार नाहीये. थोडा वेळ लागला तरी चालेल, पण मी माझ्या गोष्टी सिद्ध करून राहील. मला गोवर्धन काकांवरचा आरोपही पुसून टाकायचा आहे. गोवर्धन, मुक्ताच्या पाठोपाठ तुझी काळजी वाटायला लागली. कसल्या विचारात आहेस एवढा? विचार कुठला काय? बोलतोय तुझ्या वहिनीशी, अपराध कबूल करतोय. कसले अपराध गोवर्धन? काय ग, लग्न झाल्यापासून मुक्ता होईपर्यंत कधी साधं फिरायला घेऊन गेलं नाही मी तिला. तेवढीशी अपेक्षा, साधा गजरा जुईचा तो सुद्धा दिला नाही मी कधी तिला. अरे कामाच्या व्यापात वेळच कुठे असायचा तुला? आणि जुईसारखी गोड पोर टाकलीस की तिच्या पदरात. मुक्ता झाली आणि तेव्हापासून भरभराट झाली तुझी. पण तिच्या तब्येतीकडे दुर्लक्ष झालं ना. वाढता व्यापामुळं तिच्याकडे लक्ष द्यायला वेळच झाला नाही मला. ते मात्र खरं. एकदा दिवाळीत मी इथे आले होते तेव्हा तू गेला होतास परदेशाच्या दौऱ्यावर, आणि भाऊबीजेच्या दिवशी वहिनीने मला साडी प्रेझेंट दिली, सरप्राईज तुझ्याकडून. आणि मी परत आल्यानंतर तू साडी आवडल्याचं सांगितल्यावर गोंधळूनच गेलो होतो. तेव्हा माझ्या लक्षात आलं की वहिनीने परस्पर ठरवून ही साडी दिली होती मला, आणि मी मात्र आदल्या दिवशीचा तिचा पाडवा विसरूनच गेले होते. किती दुर्लक्ष करतो नाही आपण आपल्या व्यक्तीकडे. करिअर पुढे किंमतच करत नाही आपण त्याची. जेव्हा विचार येतात डोक्यात त्यावेळेला वेळ निघून गेलेली असते. कंपनीच्या कामासाठी बेंगलोरला गेलो नसतो तर आज जे गमवावं लागलं ते तरी शाबत राहिलं असतं ना. हे नोटीस पाठवून परमेश्वरानं जागा दाखवली आहे मला माझी. मला कळत नाहीये तू एवढा का घाबरतोयस? सागर, मी घाबरतोय कारण या सगळ्या गोष्टी मला फेस कराव्या लागतात. यार कित्येक दिवस त्या एसीपीच्या भीतीने मी घराबाहेर पडलो नाहीये. तू नीट ऐक माझं. एवढं टेन्शन घेण्यासारखं काहीही झालेलं नाहीये. सागर, ते तिथे बोलणं सोपं आहे. यार कित्येक दिवस तो एसीपी माझ्या घरावर पाळत ठेवू नये. अरे यार, आता कसं समजावू मी तुला? समजावू नकोसच तू. लटकलो ना तर आपण दोघंही लटकणार. अरे मग मी काय करावं अशी तुझी अपेक्षा आहे? जाऊ दे यार, ते सोड सगळं. यार ऐक, मला थोडे पैसे हवे होते. ठीक आहे, पण आता नाही आहेत माझ्याकडे. उद्या देतो तुला. थँक्स. या बाय. मा, औषधाची वेळ झाली. किती वाजले तर? 11 वाजायला आले. पद्माकर कुठे आहेत?
कोणाला आणि कसं समजवायचं? समजवायला लहान काय आहेत आता कोणी? मग आता तुम्ही पडा, जरा विश्रांती घ्या. आजही पैशाची सोय झालेली नाही. होईल वैजू, होईल. कधी? अरे केव्हापासून तुझ्या तोंडून हेच वाक्य ऐकते मी पद्माकर. वैजू, 50 लाख ही काही छोटी मोठी रक्कम नाहीये. अच्छा, म्हणजे आता तुम्हाला पैशाची किंमत समजावायला लागलायस. मी जे काही बोलीन त्याचा प्लीज उलटा अर्थ लावू नकोस. नाही, उलटा अर्थ मी लावतो. प्लीज. प्लीज, आता ना या क्षणी माझं डोकं फुटायची वेळ आली आहे. तुला कल्पना नाहीये मी काय टेन्शन्स म्हणणं जातोय ते. फक्त एक गोष्ट मी तुला सांगतो की यापुढे प्रत्येक पाऊल मला सावधपणे अत्यंत जपून उचलायला हवं. आणि एक जरी मी चूक केली ना, मी तर बुडेनच. पण माझ्या बरोबर तुम्ही सगळे बुडाल. सो प्लीज हॅव सम पेशन्स.